सर्पदंश झालेल्या रुग्णाला कडुलिंबाचा पाला दिला जातोय। एवढंच नाही तर मंत्रानं विष उतरवल्याचाही आरोप आहे। आणि हा धक्कादायक प्रकार कुठल्या मांत्रिकाच्या आश्रमात नाही तर वरोऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात घडलाय। विशेष म्हणजे सरकारी डॉक्टर यमुना मडावी यांच्या सांगण्यावरून आणि उपस्थितीमध्ये हे कृत्य केलंय। आणि याच उपचाराच्या आघोरी प्रकारामुळे 60 वर्षीय शेतकरी बालाजी वाढई यांचा जीव गेलाय। फक्त 2 इंजेक्शन दिली, एक हातात दिली, एक कमरेला दिली आणि सलाईन लावली त्यावर काही। लिंबाचा पाला लावला, 2 वेळ पाला दिला, 1 वेळ पायावरून उतरवून घेतला आणि टावेल पायाचा कर घेऊन तिथे सोडला, तो उतरवून झटकला बाहेर, 2 वेळ पाला दिला। अशा अलगर्जी डॉक्टर मडावी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावा। या प्रकरणी डॉक्टर यमुना मडावी यांची चौकशी करून कारवाईचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण वैद्यकीय अधीक्षकांनी दिलंय। त्यांनी काय कशाची म्हणजे सांगितल्यानंतर पॉयझन स्नेक आहे असं सांगितल्यानंतर ताबडतोब त्याप्रमाणे उपचार करायचा आहे। तुम्ही याच्यावर कोणती दखल घ्या? त्याचा आता इन्व्हेस्टिगेशन त्यांच्यावर योग्य कार्य करण्यास आम्ही वरिष्ठांना करू। या केसमध्ये लिंबाचा पाला चालण्याचं कारण मॅडमनी सांगितलं, डॉक्टर मडावी मॅडम। त्यांनी का होतं मलाही माहिती। पाला चालण्याचा उद्देश काय होता मॅडमला माहिती सर, मॅडमनी सांगितलं म्हणून मी आणलं। खरं तर सर्पदंश झालेल्या बालाजी वाढई यांना वेळीच उपचार मिळाले असते तर आज त्यांचा जीव वाचला असता। पण पेशानं डॉक्टर असलेल्या मडावी यांनी अघोरी पद्धत वापरली, त्यामुळे नाहक एक जीव गेलाय। आता चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल, पण वढाई यांचा गेलेला जीव पुन्हा मिळणार आहे का? सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।